अगर आप अपने 18 साल से कम उम्र के बच्चे को टू व्हीलर चलाने देते हैं तो सावधान हो जाइए, क्योंकि पुलिस विभाग इस संबंध में काफ़ी कड़े कदम उठा रहा है। तो आइए सुनते हैं इसको लेकर यातायात पुलिस निरीक्षक प्रवीण पाटिल ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। अब पालक सजग हो जाएं तथा अपने 18 वर्ष के नीचे के उम्र के बच्चों को दोपहिया वाहन चलाने के लिए न दें, क्योंकि पुलिस विभाग द्वारा अब इन नाबालिगों पर कड़ी कार्रवाई की जा रही है तथा नाबालिग के पालकों को भी सूचित किया गया है कि जो है अपने 18 वर्ष से कम उम्र के बच्चों को वाहन चलाने के लिए न दें। और इस संदर्भ में चालान के साथ ही विभिन्न पुलिस स्टेशन में मामले भी दर्ज किए जा रहे हैं। तो आइए सुनते हैं इसके संदर्भ में यातायात पुलिस विभाग के पुलिस निरीक्षक प्रवीण पाटिल ने मीडिया को विस्तारपूर्वक क्या जानकारी दी। अल्पवयीन मुले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गाड्या चालवत आहेत आणि त्यांच्याकडून काही अपघात झालेले आहेत, ज्या घटनांमध्ये काही म्हणजे बुजुर्ग लोक आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत। अशी घटना आहे, स्वतःच अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालेला आहे। या घटना होऊ नयेत म्हणून कायदा खूप कडक करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये मोटार व्हेकल ॲक्ट 199A मध्ये 25,000 रुपयाचा दंड आणि 3 महिन्यापासून 1 वर्षापर्यंतची शिक्षा पालकांना होऊ शकते। याची जाणीव होण्याकरिता आम्ही सर्व स्कूल्स, सर्व कॉलेजेस, ट्यूशन क्लासेस यांना आपण नोटीस दिलेली आहे आणि त्यांच्या पालकांपर्यंत ती नोटीस पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सर जे आहेत त्यांनी आम्हाला निर्देश दिले आहेत की याच्यामध्ये कठोरात कठोर कारवाई करा। आम्ही सुरुवातीला चालांवरती भर दिलेला होता मागच्या 15 दिवसापासून आणि खूप साऱ्या अल्पवयीन मुलांवरती कारवाई केली। संख्या जरी कमी झाली असेल तरी सुद्धा काही पालक अजूनही मुलांना गाड्या चालवायला देत आहेत, ही खूप चिंतेची बाब आहे। सरांच्या निर्देशानुसार कडक कारवाई करण्याचे ज्यावेळी निर्देश आले, आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये दुर्गापूरला 1 दाखल झालेला आहे, रामनगरला 2 दाखल झालेले आहेत, बल्लारपूरला 2 दाखल झालेले आहेत, सिटीला 1 दाखल झालेला आहे। अशा पद्धतीनं याच्यानंतर जर कोणतेही पालक आपल्या 18 वर्षाखालील मुलाला गाडी चालवायला देत असतील आणि ते जर कुठेही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणत्याही ट्रॅफिक पोलीसवाल्याला आढळून आला किंवा कोणालाही आढळून आला तर आम्ही त्याला पकडून त्याच्या पालकावरती गुन्हे दाखल करू, जे आम्ही सुरुवात केलेली आहे। माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की अल्पवयीन चालकाला गाडी ताब्यात देणे हा गुन्हा आहे, त्याला गाडी चालवण्याची परवानगी नाही आणि असं कोणी कृत्य करत असेल तर मोठा दंडनीय अपराध आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊ शकतो, जे आम्ही याच्यामध्ये आता इथून पुढे कंटिन्युअसली वाढ करणार आहोत। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।